बाहेर छान आहे ना, रिमझिम पाऊस चालू होता आणि मस्तपैकी गरमागरम काहीतरी खाण्याची इच्छा होती. तर बटाटे आहे ना उकडून घेतले आणि त्याच्यामध्ये आहे ना मी काय केलं होतं, कोथिंबीर, मिरची, जिरं, लसूण आणि मीठ टाकून आहे ना मिक्सरला बारीक केलं आणि त्याच बटाट्यामध्ये मिक्स केलं आणि हे बघा अशा प्रकारे मी ब्रेड पॅटीस केले. तर ह्याने हे व्यवस्थित स्टफिंग भरून घेतलं, त्यानंतर कट केलं आणि इथे मी बेसन पिठाचं इथे बॅटर बनवलं. त्यासाठी मी काय केलं होतं, 1 वाटी बेसन पीठ मी चाळून घेतलं, त्याच्यामध्ये ओवा, हळद आणि मीठ टाकलं आणि व्यवस्थित आहे ना जे आपण ब्रेड पॅटीस बनवले होते ते आहे ना ह्या बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे पूर्ण बाजूंनी आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की हे ब्रेड पॅटीस त्याच्यामध्ये टाकायचं होतं आणि खरंच एवढं भारी लागत होतं ना. एक 2 ते 3 मिनटं आहे ना पूर्ण बाजूंनी आपण इथे ना व्यवस्थित इथे फ्राय करून घ्यायचं होतं आणि मस्तपैकी गरमागरम इथे डीप फ्राय केलेले इथे ब्रेड पॅटीस आणि त्याच्याबरोबर आहे ना मी एक चटणी बनवली होती. चटणीची रेसिपी अगदी साधी आहे. त्याच्यामध्ये मी काय केलं होतं, पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि डाळं टाकलं होतं, जेणेकरून ना चटणीला असा दाटसरपणा येतो आणि थोडंसं जिरं, मीठ वगैरे घालून मी इथे मिक्सरला बारीक करून घेतली होती. तर तयार आहे आपले इथे ब्रेड पॅटीस आणि घरच्या घरी रेडी केलेली इथे हिरवी चटणी. तर कट करून घेतले आणि अगदी बाहेर जसे भेटतात ना तसे मस्तपैकी ना त्याच्यामध्ये चटणी, सॉस आणि शेव टाकून सगळ्यांनी छान एन्जॉय केले आणि त्यानंतर आहे ना मुलांची इथे मस्ती चालू होती. आता मुलांचा इथे ना स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी ना इथे नवीन-नवीन असे गेम पप्पांना शोधावे लागतात. तर बघा इथे दोघांचे छान गेम चालू होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.